आणि आता यावर मिटकरींनी उत्तर दिले। आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग असल्याचं मिटकरी म्हणाले। चर्चेत राहण्यासाठी राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। सुनील शेळके दोषी आढळल्यास वरिष्ठ नेते कारवाई करतील असंही मिटकरी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरी जी, संजय राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि खासदार आहेत, त्यांनी तुमच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्यावरती आरोप लावलेत। मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात पत्र लिहिले की हजारो कोटींची रॉयल्टी जी आहे ती सुनील शेळके यांनी बुडवली आहे म्हणून असा थेट आरोप मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांचा नेहमीचा तो उद्योग झालेला आहे। यापूर्वी अनेकांवर त्यांनी आरोप केले। त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सिद्ध झालेले नाहीत, पण त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले ते मात्र सिद्ध झालेले आहेत। त्यामुळे राऊत साहेबांनी जे काही पत्र लिहिलंय ते मला असं वाटते काहीतरी वेळ काढूपणानं आपण चर्चेत राहण्याकरता केलंय। आरोप करणं हा भाग वेगळा असतो, आरोप सिद्ध होणं वेगळं असतं आणि तेवढ्यामुळेच राऊत साहेबांची टीआरपी आता सध्या राहिलेली आहे। बाकी त्यांची विश्वासार्हता फारशी राहिलेली नाही। मी तुम्हाला सांगतो की ते आरोप करत असतात, पण तरीही त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना तसं पत्र दिलं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय महसूल मंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा त्याबरोबर त्यात जर ते दोषी असतील तर कारवाई करतील। पण अशा प्रकारे तुम्हाला आठवत असेल की सुनील शेळकेंच्या बाबतीत संजय राऊतांचं काय दुखणं आहे हे फक्त संजय राऊत आणि सुनील शेळके साहेबांनाच माहीत आहे। त्याच्यामुळे असा काहीतरी खुन्नस काढून एखाद्याला बदनाम करण्याचे प्रकार त्यांनी थांबवावे। याच्यावर जे जर ते दोषी असतील आमचे सुनीलांना तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आमचा पक्ष करेल किंवा सरकार म्हणून करेल। पण अशा प्रकारे पत्र पाठवून त्यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र संजय राऊत साहेब का आखतायत याच्या तळाशी जावं लागेल। जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे।